तर आपल्या तिजोरीवरती जेव्हा ताण पडतो तर आपल्याकडे खरंच महाराष्ट्रामध्ये इतका आपल्याकडे देण्यासाठी पैसा आहे का योजनेसाठी? ज्या वेळेला एखादी योजना आपण आणत असतो त्यावेळेला ती अशी रँडमली कधी ठरवली जात नसते. म्हणजे अर्थसंकल्प ज्यावेळेला आपण सादर एखादा अर्थमंत्री ज्यावेळेला करतो त्यावेळेला तुमची कर्ज घेण्याची मर्यादा किती आहे किंवा किती आपलं उत्पन्न आहे, मग उत्पन्नाला मॅचिंग आपण काय योजना करू शकतो ज्या ऑब्वियसली म्हणजे त्या मॅचअप झाल्या पाहिजेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की त्याचा तिजोरीवर अधिक भार न पडता किंवा तिजोरीची आपल्या किती कॅपॅसिटी आहे, किती आपली कुवत आहे, त्यानुसार आपण योजना ह्या सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएट करूनच केल्या जात असतात. ज्या वेळेला आम्ही ही योजना प्रस्तावित केली, जसं मी म्हटलं की योजना जरी जून महिन्यामध्ये आलेली असेल, वी वर वर्किंग फॉर इट फ्रॉम लास्ट 4-5 मंथ्स. सो त्याचे फायनान्शियल रेपकेशन्स काय असतील, कशा पद्धतीनं त्याची कंटिन्युइटी राहील, त्याला कुठून